निवृत्ती दादा थोरवे यांचं आगमन झाले, तर कृपया आपण व्यासपीठावर येऊन थोडंसं याच्या पुढील समालोचन करायचं आहे. तर धन्यवाद राम वाघमारे. आपण आपला सुमधुर आवाजाने सर्वांची मने जिंकलेली आहातच आणि आता या शेवटच्या सामन्यासाठी आपण सूत्र माझ्या हाती सोपवले, त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, चला जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसाचा अंतिम सामना रमतोय तो म्हणजे मोपाडा विपक्ष मानगाव. 3 षटकांचा हा सामना होणार. P1चं षटक आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत येते. मोपाडा संघ पहिला चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. कारण मर्यादित षटकांचा हा सामना असणार आहे. केवळ 18 चेंडूंचा सामना आणि 18 चेंडूमध्ये मोठं आव्हान उभं करायचं आहे. जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला आणि चेंडू मात्र गेलाय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑलंदी कारपेटा फटका पाहतो आपण. लॉंगच्या दिशेने येतोय, मात्र आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने इतशी मात्र थोडंसं गचाळ क्षेत्र पाहायला मिळालं. चौकार येतोय हा, कारण पाहिलाय. आपले स्वयंसेवक आहेत, तिथेशी स्वयंसेवक आहेत. चौकार मित्र, चौकार आहे. तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र मी तर बोललो की क्षेत्ररक्षक चुकी नव्हते, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब होती. बहुतेक खड्ड्यामध्ये चेंडू गेला आणि चेंडून हलकंसं वळण घेतलं आणि क्षेत्ररक्षक चुकला. असो, मोपाडा संघासाठी मात्र सुवर्ण म्हणजे चांगली संधी होती 4 धावा मिळण्यासाठी आणि ती संधी मिळाली त्यांना. आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 10 आकड्यांवरती. प्रशांत मात्र आपले चांगले फलंदाजी दाखवतोय मोपाडा संघाकडनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र चांगल्या चेंडूवरती चांगला फटका देऊन पाहायला मिळतोय. एक धाव मात्र निश्चितपणे मिळते या एका धावेने. आता मात्र स्ट्राईक रोटेट होणार या षटकात. मात्र आता पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होते. नॉन स्ट्राईकला असला फलंदाज अर्थातच शुभम आता स्ट्राईक सांभाळेल. या षटकातील चौथ्या चेंडू सामना करेल शुभम. जर आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 चेंडू समाप्त तर 11 आकड्यावरती. मित्रांनो, वेळ घ्यायचा नाही आहे, कारण अंतिम सामना आहे. आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. तर पाहूया शुभम कशा प्रकारे फलंदाजी करणार. सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक प्रश्न टिकून आला हा गोलंदाज मानगाव संघाकडनं सागर. कमबॅक तर चांगला केला होता, परंतु इथे पुन्हा एकदा शुभम देखील चांगली फलंदाजी करतोय. चेंडू मात्र आकुटप्प्याचा होता आणि त्याला फेकून दिला मात्र 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या मात्र उसळी गाठतो ते मात्र 16 आकड्यावरती 17 आकड्यावरती. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती मोपाडा संघाला त्याप्रमाणे निश्चितपणे सुरुवात तर मिळाली, कारण अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते तब्बल 17 आकड्यावरती. अजून या षटकातील P1च्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कर्णधारांनी जो विश्वास दाखवला होता, जी जबाबदारी दिली होती या दोन्ही खेळाडूंवरती, अर्थात प्रशांत आणि शुभम, की जा तुम्हाला खेळायचं आहे, मनसोक्त खेळा, हाणामारी करा, इरादे स्पष्ट केले दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 आकड्यावरती. सागराचा पुढचा चेंडू आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. या षटकातील पहिला हादरा बसतो तो मात्र मोपाडा या संघाला.
चांगला कमबॅक करतो आता मात्र मानगाव संघाकडनं हा गोलंदाज अर्थातच सागर. पहिल्या 4 चेंडूवरती 17 धावा खर्च केल्या, परंतु 5व्या चेंडूवरती मात्र शुभम सारख्या फलंदाजाला बाद करण्याचं यश मिळालं ते सागर या फलंदाजाला गोलंदाजाला. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 17 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. नौका फलंदाज येतो मात्र मयूर. सागराचा या षटकातील शेवटचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने येतोय. तू मै करताना 1 धाव तो पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली या दरम्यान. आणि अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 1 गडी बाद 19 या आकड्यावरती. तर सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येते मात्र मानगाव संघाकडनं गोलंदाज संतोष. पाहूया संतोषाला मात्र आता गोलंदाज मात्र तिकट माराव करावा लागेल, कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं तर म्हणावं तसं यश काही मिळालं नाही, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या त्या मानगाव संघाने. पुनरागमन करावं लागेल जर मानगाव संघाच्या बाजूने विचार केला तर, परंतु मोपाडा संघ म्हणत असेल की नाही आम्हाला जास्तीत जास्त धावा कुठून काढायच्या आहेत. मयूर आणि प्रशांत दोघांकडे तेवढी क्षमता आहे. पाहूया मयूर आणि प्रशांत कशा प्रकारे फलंदाजी करणार. 19 धावसंख्या झाली 19. तर या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो मात्र गोलंदाज संतोष. चांगला चेंडू खोलवर टप्प्याची फेक केली या गोलंदाजाने. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती या गोलंदाजाला, आपला जर आत्मविश्वास वाढवायचा असेल कोणत्याही गोलंदाजाला तर पहिलंच मात्र त्यांनी ब्रह्मास्त्राचा वापर केला. अशा प्रकारे पहिला चेंडू मात्र निर्धाव जातो या संतोष या गोलंदाजा. पाहूया प्रशांत आणि मयूर कशा प्रकारे फलंदाजी करणार. मोपाडा संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करणार. संतोषा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत चेंडू मात्र होतोय फरार 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या बदलणार, जाऊन पोहोचणार ती मात्र 23 या आकड्यावरती. मी तर म्हणेल की आत्ता मात्र थोडंसं गचाक्षेत्र पाहायला मिळते मानगाव संघाकडनं, कारण असे जिथे एकेरी किंवा दुहेरी धाव होऊ शकते त्या ठिकाणी चौकार खर्च करणं म्हणजे 4 धावा खर्च करणं थोडंसं महागात ठरू शकतं, कारण मर्यादित षटकांचा सामना आहे, केवळ 3 षटकांचा सामना आहे. तर क्षेत्रात थोडासा आपण बदल पाहतोय. या षटकातील तिसरा चेंडूचा खेळ होत. पुन्हा एकदा या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मयूर सारखा फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका बसतो तो मात्र मोपाडा या संघाला. चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय, कधी तू तर कधी मी, अशा प्रकारे आपण सामना पाहतोय या वेणगावच्या मैदानावरती. तर एखादा चेंडू चौकार येतोय, षटकार येतोय, तदनंतर मात्र विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण जर विचार केला तर वेणगावची खेळपट्टी आहे ना ही समतोल आहे. आपलं अनुशासन महत्वाचं आहे. संतोष मात्र चांगली गोलंदाजी करतोय आता. आपल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये 4च खर्च करतोय. जर आपण विचार केला पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसरा चेंडू चौकार आला, तिसरा चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा गडी बाद होतोय. या षटकातील चौथा चेंडू पाहूया. नौका फलंदाज आलाय तो मात्र विनायक. नावात तर दम आहे. पाहूया विनायक कशा प्रकारे फलंदाजी करणार. पुन्हा एकदा ब्लॉकआउटचा चेंडू आपण पाहतोय. खोलवर चेंडू फेक केली गेली, परंतु 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाहीये.
आणि या एका धावेने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 24 या आकड्यावरती. सुंदर षटक हाताळतो. अजून परत विचार केला आपण तर 4 चेंडूचा खेळ संपतोय आणि केवळ 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाज अर्थातचा माणगाव संघाचा संतोष. पुढचा चेंडू आता मात्र थोडस टप्पा चुकला आणि या चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतला. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या वधारणार, जाऊन पोहोचणार ती मात्र 30 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्या उभी करायची आहे. जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मात्र पूर्णपणे सांभाळतोय. अजूनपर्यंत जर विचार केला तर चांगल्या प्रकारे षटक हाताळत होता. 4 चेंडूमध्ये केवळ 5च धावा खर्च केल्या होत्या. 5वा चेंडू मात्र थोडासा चुकला, बॅटच्या समोरच पीच झाला आणि फलंदाज मात्र ओळखला आणि चेंडू फिरकावून दिला मात्र 6 धावांसाठी. पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेक केली जाणार ती मात्र संतोष मार्फत. आता मात्र रिवर्स अटेम्प्ट पाहतोय आपण, परंतु दुधारी तरवा चालवली होती या फलंदाजांचा. सरळ हाताने फटके येत आहेत तर मी तर म्हणेन की अशी फटक्यांची गरज नव्हती, कारण एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 30 या आकड्यावरती. जर विचार केला तर प्रति षटक 15च्या धावेने मात्र हा संघ मात्र आपली आगे कूच करतोय. या सत्रातील शेवटचं षटक हाणामारी षटक असणार ते मात्र माणगाव संघाकडनं. पाहूया येणारे 6 चेंडू आणि कुठपर्यंत मदत मारतो तो मात्र मोहपाडा संघ. तर सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येणार तो मात्र माणगाव संघाकडनं विशाल. खूप महत्त्वाचं षटक असणार आहे, कारण माणगाव संघाचा विचार केला तर त्यांचे ते इरादे असतील की कमीत कमी धावा दिल्या पाहिजेत या षटकामध्ये, कारण लक्ष कमी राहील. परंतु मोपाडा संघाचा बाजूंचा विचार केला त्यांचा विचार असेल कमीत कमी 15 ते 20 धावा या षटकामध्ये आल्या पाहिजेत. परंतु पाहूया कशा प्रकारे खेळ होणार. वेणगावचं मैदान आहे, वेणगावची खेळपट्टी मी तर म्हणतो की नेहमी म्हणजे फलंदाजीसाठी मात्र चांगली असते, उपयुक्त खेळपट्टी आहे फलंदाजीसाठी. मोठमोठे फटके निश्चितपणे येतात या खेळपट्टीवरती. कोणतीही धावसंख्या येते मी तर म्हणा की सेफ नसते. ते येणारे 6 चेंडू या सत्रातील. पाहूया विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिला चेंडू विशाल याचा चांगला चेंडू हाताळला होता. चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने जातोय. निश्चितपणे 1 धाव मिळते. एकेरी धाव खर्च करून मी तर म्हणलं की समाधानी असेल हा गोलंदाज असेल. त्याचप्रमाणे माणगाव संघ, कारण एक चेंडूवरती 1 धाव जाणं किंवा दुहेरी धाव जाणं समाधानकारक असतं. कारण आपण पाहतो की आजचा जो क्रिकेट आहे ना खूप फास्ट क्रिकेट आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाचा प्रयत्न केला जातो. विशालाचा पुढचा चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. बराच वेळा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि धरपकड करता करता शेवटी चेंडू अडवला गेला आणि केवळ 2च धावा मिळतील या चेंडूवरती. आणि या 2 धावांनी धावसंख्या मात्र वधारते, जाऊन पोहोचते मात्र 33 या आकड्यावरती. निश्चितपणे झेल तर होऊ शकला नाही, परंतु प्रयत्न चांगले होते. चौकार देखील अडवला या क्षेत्ररक्षकाने आणि अशीच कामगिरी होणं खूप गरजेचे असते. संघासाठी आपल्या गावासाठी जर नाव करायचं असेल तर जास्तीत जास्त एफर्ट दिले पाहिजेत आणि तसेच प्रयत्न करताना पाहतो आपण माणगाव संघ. अजूनपर्यंत जर विशाल याचा विचार केला तर विशाल मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. जर त्याच्या षटका विवरण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला असतं, परंतु
2 धावा किती खर्च केल्या. तिसरा चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू 3 धावा खर्च करतोय. विशाल्याचा पुन्हा एकदा थोडासा आपटलेला चेंडू, परंतु चेंडूला वेग होता, कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र विसावला तो मात्र यष्टकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे चौथा चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या मात्र स्थिर राहते 33 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील विशाल मात्र टिचून मारा करतोय. त्याच्याने इथे काय घडतंय, जिथेशी चेंडू निर्धाव गेला असता तिथे मात्र पुन्हा एकदा इथेशी मात्र मी तर म्हणेल की भाग्याची साथ देखील खूप गरजेची असते आणि ती साथ मात्र मला पाहायला मिळते मात्र मोहपाडा संघाच्या बाजूने. तर मित्रांनो, हेच तर खरंच टर्निंग पॉईंट असतात की जिथे चेंडू निर्धाव जाऊ शकत होता तिथेशी मात्र 3 धावा खर्च केला या माणगाव संघाने. या षटकातील शेवटचा चेंडू खेळ बाकी असेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. जर आपण विचार केला गोलंदाज विशाल्याचा, मोठे फटके तर निश्चितपणे मारून देत नाहीये, परंतु 36 धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. विशाल्याचा या सत्रातील शेवटचा चेंडू, पाहूया मोहपाडा संघ कशा प्रकारे आक्रमण करणार. विशाल्याने आता मात्र शेवटच्या चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. खणखणीत षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते मात्र 42 या आकड्यावरती. चला तर मित्रांनो, पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण चला आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना पाहतोय माणगाव विपक्ष मोहपाडा. या सामन्यामध्ये आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ संपतोय आणि पहिल्या सत्रामध्ये 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावरती. आणि विजयासाठी मात्र 43 धावांची आवश्यकता असेल. पाहूया चला मित्रांनो, तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. आणि मी तर निश्चितपणे म्हणेल की ही वेणगावची खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीवरती मी मगाशी देखील म्हटलं होतं, माझा नेहमी उल्लेख असतो की वेणगावच्या खेळपट्टीवरती कोणती धावसंख्या ही सेफ नाही आहे जास्तीत जास्त. आणि मी तर म्हणे की संध्याकाळच्या वेळेला इथेशी 17, 18, 19 सरासरी देखील धावा जमा होतात. ते येणारे 18 चेंडू विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असेल ती मात्र माणगाव संघाला तेवढी क्षमता आहे या खेळाडूंकडे देखील
आपण पाहतोय सलामीवरच्या भूमिकेत निखिल आणि कुमार. स्ट्राईक सांभाळतो मात्र कुमार, नॉन स्ट्राईक सांभाळतो मात्र निखिल. दोन्ही फलंदाज एक स्फोटक फलंदाज म्हणून निश्चितपणे सुवर्ण संधी आले या दोन्ही फलंदाजांचा सामना जिंकून दिला तर निश्चित अक्षय देशमुख साहेबांकडे मात्र निश्चितपणे 5,000 रोख पारितोषिक आणि त्याचप्रमाणे संकेत कंक यांच्याकडून 2,500 रुपये. म्हणजे पहा किती मस्त सुवर्ण संधी आहे. सामना पण जिंकायचा आहे, म्हणजे सामना जिंकला तर आनंद पण मिळणार आणि रोख पारितोषिक देखील मिळणार. 7,500 रुपये, 7,500 रुपये. त्याचप्रमाणे मानगावचे जावई संकेत यांच्याकडून देखील 2,500 रुपये. म्हणजे या सामन्यावरती तब्बल 10,000 रुपये रोख पारितोषिक लागलेलं आहे. तर खुशखबर देखील आपल्याला मिळते वेणगावसाठी की वेणगाव संघ जे आपण पाहतोय की मार्केवाडी इथेशी क्वालिफाय झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. खूप खूप शुभेच्छा असतील वेणगाव संघासाठी. मार्केवाडी या ठिकाणी ज्याची शृंखला चालू आहे तिथे वेणगाव संघ देखील क्वालिफाय झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. वळूया मैदानाकडे. या षटकातीला 2 चेंडू खेळ संपतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव जात आहेत. चांगली गोलंदाजी करतोय, कारण 43 धावा जर वाचवायच्या असते तर कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे हे त्याची दाखवतोय तो मात्र मोपाडा संघाकडनं शुभम. परंतु माणगाव संघाने मात्र हा देखील त्वरित हार नाही मानली पाहिजे, कारण मी म्हटलं की या मैदानावरती मोठमोठे फटके येतात परंतु टिकणं महत्वाचं आहे. शुभमाचा पुन्हा एकदा चांगले चेंडू फेकले जाते. काही पे निघाय काही पे निशाणा पाहायला मिळतोय. काहीसं दडपण घेतोय की मला 43 धावा जमा करायच्या आहेत, ते दडपण घेतोय. बहुतेक मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश मिळत नाहीये. बॅक टू बॅक हा तिसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. शुभम चांगली प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कुमार मात्र या षटकात यायला चौथा चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. निश्चितपणे झेल मात्र भूमीला दान केलाय. जीवनदान मिळालं ते मात्र कुमार या फलंदाजाला, परंतु 2 धावा मिळत आहेत. श्री गणेशा होत आहे, अकाउंट ओपन केलं जात आहे. ते मात्र माणगाव संघाचं 4 चेंडू बिनबाद 2 धावसंख्या. शुभम वेगवान तेच तरार गोलंदाजी पण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका पाहतो आपण मिळविकीच्या दिशेने येते. बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहतोय. उंची देखील जास्त आणि लांबी देखील जेवढी पाहिजे होती तेवढी निश्चितपणे मिळाली. असं वाटलं होतं की उंची तर बरीच आहे, लांबी मिळते की नाही, परंतु जी उंची लांबी पाहिजे होती ती लांबी देखील मिळाली. चेंडू मात्र गेला मिड विकेटच्या दिशेने. संघाच्या आशा पल्लवित केल्या त्या मात्र या कुमार या फलंदाजाने. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 5 चेंडू समाप्तीनंतर बिनबाद 8 या आकड्यावरती. मी नेहमी म्हणतो पुन्हा एकदा लॉंग ऑन दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक बनतायत प्रेक्षक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर पहिला षटक संपतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते.
धावसंख्या झाले 14. तर येणारे 10 चेंडूने विजयासाठी 28 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू मात्र येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. झेल होणार का? मी तर नेहमी म्हणत असो की क्रिकेट खेळामध्ये भाग्य देखील मिळायला लागतं, म्हणजे भाग्याची साथ लाभते. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र झेल होतोय. आपण पाहतो या षटकातील हे दोन्ही झेल सीमारेषे समीप गेले होते, परंतु दोन्ही फलंदाज बॅक टू पवेलियन झाले. दोन्ही चेंडू जर कन्वर्ट झाले असे 6 धावांमध्ये तर मानगाव संघ मात्र खुशीत गाजरं खाल्ले असते, परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. आणि मी कौतुक करेल ते मात्र मोपाडा संघाच्या या क्षेत्ररक्षकांना, कारण महत्त्वाचा सामना, या महत्त्वाच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करताना आपण पाहतोय मोपाडा संघ या षटकातील पहिला चेंडू देखील पाहिला होता की जो चेंडू 6 झाले असते तो चेंडू देखील लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला झेल टिपला. त्याचप्रमाणे लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू देखील पाहिला की चांगलं क्षेत्र पाहायला मिळालंय. टीम स्पिरिट यासाठीच लागतं की प्रत्येकाने आपलं योगदान द्यायचं असतं आणि ते योगदान मात्र मिळतंय. पुन्हा एकदा फुलटो चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येतोय आणि आता मात्र चेंडू मात्र येतोय सीमा पार. या चौकाराने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 19 आकड्यावरती. या षटकातील अजूनच काही चेंडूचा खेळ बाकी असेल, अर्थातच 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे सामना कुठे गेलेला नाहीये. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. षटकातील 5वा चेंडू हलकेसा फ्लश झाला या चेंडू आणि एकच धाव मिळते. आणि धावसंख्या मात्र 1 ने वधारते, जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू खूप निर्णायक असेल. अजय याला चेंडूची चांगल्या प्रकारे फेक केली, ब्रह्मास्त्र वापरलं क्रिकेट मधलं, यॉर्कर चेंडू टाकला आणि इथे मात्र एक चोरटी धाव देखील मिळते आणि या 2 धावांनी धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 22 आकड्यावरती.
22. मैदानात पाणी पोचवायचं आहे, फलंदाज पाण्याची गरज आहे, पाणी पोचवा मैदानामध्ये. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहिलं मार्केवाडीला देखील असाच सामना रंगला होता. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता आणि शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकला तो मात्र वेणगाव संघ आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय ठरला वेणगाव संघ. सांघिक कोट्यातील 3रं वैयक्तिक पलीकडे गुन्ह्यानं तो मात्र मयूर. मोपाडा या संघाकडनं पाहूया. मोपाडा संघ चांगली कामगिरी करतोय, फलंदाजी देखील चांगली केली, गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक देखील अफलातून पाहायला मिळाला आपल्याला. मयूर. येणारे 6 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर तिन्ही क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली, ती मध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, आणि विशेष मी कौतुक करते मात्र या क्षेत्ररक्षकांचं सामन्यामध्ये जान टाकले ती मात्र या क्षेत्ररक्षकांनी. मयूराचा पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार केला, चेंडू मात्र तो स्ट्रेट ड्राव 6 धावांसाठी. काय सामना चाललाय मित्रांनो, कधी इथे तर कधी तिथे, कभी इधर तो कभी उधर, टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलं जात या मैदान खेळपट्टीवरती वेणगावच्या. मी नेहमी म्हणतो की ही खेळपट्टी आहे ना, ही अनुकूल आहे, खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवरती 20-25 धावा देखील होतात, अनेक सामने पाहिलेत. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 2 मायटी हिट किंवा 3 मायटी हिट जर आले तर काही घडू शकतो, परंतु क्रिकेट हे मित्रांनो काही घडू शकतो. मयूराचा पुढचा चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र हाय व्होल्टेज सामना होता, पण पाहतोय कधी इकडे तर कधी तिकडे, कधी मोपाडा तर कधी मानगाव. पाहूया या षटकातील 3रा चेंडू मयूराचा. आता मात्र धीम्या गती चेंडू फेकले गेले, शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारे झेल टिपला आणि हा फलंदाज मात्र बाद होतोय. मोठा झटका बसला तो मात्र मानगाव संघाला. येणारे 2 चेंडू 3 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. येणारे 3 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. जर 3 चेंडूमध्ये 15 धावा कुठून काढल्या तर या संघासाठी मोठं बक्षीस आलेलं आहे, मोठं पारितोषिक आलेलं आहे. रोख रक्कम 8,000. सामना देखील जिंकायचा आहे, म्हणजे आपण क्वालिफाय देखील होणार आणि 8,000 प्राइज देखील मिळणार. मयूराचा आता मात्र ट्विस्ट येतं या सामन्यामध्ये. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे आणि समीकरण अजूनही होऊ शकतं. आपण पाहायला गेलो तर येणारे 3 चेंडू विजयासाठी 14 धावा. मयूराचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू फेक केली गेले, केवळ 1च धाव मिळते या चेंडूवरती. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण होतंय, कारण येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. कोणता तरी चमत्कारच हा सामना मात्र इथेशी मानगाव संघाला वाचवू शकतो, परंतु जर तरला काही महत्त्व नसतं. चांगली गोलंदाजी पण पाहतो ते मात्र मोपाडा संघाकडनं. षटकातील 5वा चेंडू, हा देखील चांगला चेंडू हाताळला गेला या गोलंदाज मयूर मार्फत. आता मात्र औपचारिकता बाकी असेल या सामन्यातील. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं भाग्याचा साथ काय मिळाला नाही तो मात्र मानगाव संघाला. तर मग असं होत असतं, घडत असतं, बिघडत असतं आणि अशा प्रकारे मोपाडा संघ मात्र विजयी ठरतोय आणि या विजय संघाचे गोडगोड कौतुक. त्याचप्रमाणे मानगाव संघा देखील गोडगोड कौतुक क्रिया, कारण सामना चांगला झाला, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न चांगले होते, परंतु भाग्याची साथ मात्र मिळाली ती मात्र मोपाडा संघाला. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातील
मोपाडा संघ मात्र पात्र ठरतोय बक्षिसासाठी.